शिर्डीमध्ये जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणाला वेग आलेला असून बोंधू खरातची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे। काल दुपारपासून शिर्डी पोलीस ठाण्यात खरातची चौकशी सुरू आहे। या प्रकरणामधील विविध पैलूंवरती पोलीस अधिक माहिती गोळा करतात। चौकशी दरम्यान बोंधू खरातनं आपली बाजू मांडताना काही महत्त्वाचे दावे केलेत। मला गोत्यात आणण्यासाठी साक्षीदारांनी भूमिका बदलली आहे असा आरोप खरातनं केलाय। तसंच संबंधित जमीन व्यवहार पूर्णपणे कायदेशीर असल्याचंही त्यानं स्पष्ट केलंय। हा व्यवहार सावकारीसाठी केलेला नाही असंही खरातनं सांगितलं। तर याशिवाय मी स्वतः जमीन मागण्यासाठी जमीन मालकाकडे गेलो नव्हतो, उलट जमीन मालक आणि त्यांचे सहकारी माझ्याकडे आले होते असा दावा खरातनं पोलिसांसमोर केलाय। दरम्यान या प्रकरणामधील सत्य समोर आणण्यासाठी पोलिसांची चौकशी ही सध्या सुरू आहे। फरार कल्पना खरातनं जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात अर्ज केलाय। शिर्डी पोलिसांना मत मांडण्यासाठी न्यायालयानं नोटीस बजावली आहे। कल्पना खरातच्या जामीन अर्जावरती पुढील सुनावणी ही 12 मे रोजी होणार आहे। शिर्डीमध्ये जमीन व्यवहार फसवणूक प्रकरणी कल्पना खरातवरती 31 मार्चला गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर कल्पना खरात फरार झालेली असून पोलिसांना तिला शोधण्यामध्ये अपयश येत आहे।